खासदार बळवंत वानखेडे जोडलेत। बळवंतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या मतदारसंघात जे काही घडते आपण पाहतोय की तब्बल 4 आश्रमशाळेतील विषबाधा झाल्याचा गंभीर आणि धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? तसं तर आदिवासींच्या जीवाशी नेहमीच खेळ खेळणं आहे। त्यातल्या त्यात लहान लहान कोळे जे मुलं आहेत आश्रमशाळेत, त्या आश्रमशाळेच्या जी परिस्थिती पाहतात ते अतिशय भयावह आहे। आणि जे काही त्यांना अन्न पुरवठा होतो तो सेंट्रल किचनच्या द्वारे कुठेतरी नाशिकची एक कंपनी आहे आणि नाशिकच्या कंपनीने तो ठेका दिला आणि ते ठेका दिला तर सर्व जे काही तिथल्या आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळामध्ये तिथून अन्न शिजून जाते। नेहमीच कच्चं अन्न, खराब अन्न हे ते मुलं वारंवार तक्रारी सुद्धा करत होते, परंतु त्याकडे जे काही तिथलं प्रशासन आहे किंवा अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते दुर्लक्ष करत होते शाळेचे, आश्रमशाळेचे। आणि ते तक्रार करत असताना सुद्धा ते अन्न खाण्यासाठी जबरदस्ती करत होते। तर ठीक आहे, म्हणजे आज मुलांच्या जीवाशी खेळणं झालं ते। आणि आता तिथं माननीय मंत्री महोदय काल होते। 4 आश्रमशाळेत जर होत असेल तर तात्काळ किचन का बंद केली नाही? तात्काळ त्या जे ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई का केली नाही? का ठेकेदाराला वाचवतात? हा माझा प्रश्न आहे। आणि माझी मागणी आहे की जो किचनचा ठेकेदार आहे, जे अन्न पुरवठादार आहे, त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, ही आमची मागणी आहे खऱ्या अर्थानं। आणि ती झाली पाहिजे, कारण वारंवार त्या मुलांच्या जीवाशी खेळ खेळले आणि आज त्याचा परिणाम असा झाला, उद्या अजून त्याचा काही वेगळा परिणाम होईल। म्हणून आज काळजी घेणं गरजेचं आहे। आदिवासी मंत्री महोदयांना मी पुन्हा विनंती करेल, कारण आदिवासी मंत्री काल स्वतः गेले होते, स्वतः त्यांनी पाहिलं, पालकांचा रोष पाहिला, लोकांचा रोष पाहिला, नंतर विद्यार्थ्यांचा रोष पाहिला। म्हणून याकडे डोळेझाकपणा न करता त्या किचन मालकाला किंवा पुरवठादारांना पाठीशी न घालता प्रामाणिकपणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। बळवंतजी, मुद्दा हा आहे की आपण त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात, आपल्या मतदारसंघातील हा विषय आहे। जसं आपण सांगताय की सर्रासपणे कच्चं अन्न दिलं जात होतं, असा जो काही एका प्रकारे गंभीर आणि गैरप्रकार आपल्या मतदारसंघात सुरू होता, याची काही आपल्याला कल्पना होती का आधी? नाही, या संदर्भात आम्ही तर वारंवार म्हणत होतो की विद्यार्थ्याकडे लक्ष द्या। मी तर अनेक वेळा जातो तिथं दौऱ्यावर, तर आश्रमशाळेला कुठल्या ना कुठल्या आश्रमशाळेला भेट देत असतो आणि तिथल्या जे काही अधीक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, त्यांना प्रत्यक्षात मी सूचना देतच होतो। पण हा जो गंभीर प्रकार उघडकीस आला, तो प्रकार नुकताच परवाच्या दिवशी म्हणजे परवा आला आणि रात्री सुद्धा तिथं सापडत झालाय। नाही, आता आपण जसं पाहतोय की मेळघाट जो काही परिसर आहे तो कशा प्रकारचा आहे, आदिवासी भाग आहे, याची सर्व महाराष्ट्राला कल्पना आहे। आता 4 आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाले, असे अन्य काय आश्रमशाळा आहेत का ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गैरप्रकार चालतात? आणि जर असे गैरप्रकार चालत असतील तर त्यावर आळा घालण्यासाठी आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आगामी काळात आपली भूमिका काय असणार आहे? नाही, मी स्वतः प्रत्येकच आश्रमशाळेला आता भेट देणार आहोत याच्यानंतर। मी नेहमी एका आश्रमशाळेला भेटत होतो, पण एकत्रितच मी शाळांना भेट देऊन तिथली व्यवस्था, तिथली ज्या सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, तिथलं जे त्यांना आवश्यक जे काही बाबी आहेत ते पाहून मी त्या संदर्भात पीओ धारणी यांच्यासोबत संयुक्त तो एक दौरा करणार आहोत। बर, नक्कीच बळवंतजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।